जवळजवळ 2 तास जागेवर थांबलेला आहे. देऊपासून तक धरलेला आहे बैलांनी. 24 वर्ष आला आम्ही परंपरा वारीची परंपरा आहे आमची. आता गेल्या मागच्या वर्षीपेक्षा आणि या वर्षीमध्ये असं काही बदल वाटतो का? या वर्षी जवळजवळ 35% वाढ झालेली आहे सोहळ्यामध्ये. तरुण पिढी भरपूर इकडे या साईडला वळालेली आहे. मला वेळ दिली आणि माझं काहीतरी भाग्य, कारण भाग्याचे विषय असं म्हणायला हरकत नाही. बघा माझे आज भाग्य उदयाला आलं. आपल्या संप्रदायाचा मूलस्तंभ ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वरी मिळते ते नाथराया ग्रंथ जरी माऊलीने लिहिला असला पण आपल्यापर्यंत पोहोचायचं काम नाथबाबांनी केलं. एक ओळी लक्षात आला. ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध, पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधून या व्यवहित आणि प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी. ती ज्ञानेश्वरी आपण वाचतो आणि जे भावार्थ रामायण त्या वाल्मिकी ऋषीने लिहिलेलं होतं ते आपल्याला वाचता येत नव्हतं. पण ऐशा परिणाम संप्रदाय आपण वारीमध्ये आहोत. बघा आता सर्व संतांच्या पालख्या पंढरपूर मध्ये प्रवेश करत आहेत. पण आता सर्वांच्या पाठीमागून म्हणायला हरकत नाही नाथबाबाची रथ येत आहे आणि नाथबाबाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. नाथबाबांनी जर ग्रंथ बाहेर नसता आणला त्या अंजन वृक्षाची मुळी काढून तर मग आपल्याला हा सोहळा बघायला मिळाला नसता. ज्यावेळेस नाथबाबा म्हणले ओम नमो ज्ञानेश्वरा आणि करुणा करा दयाळा. बघा ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध, पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधून या व्यवहित प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी. बाबा किती वर्षापासून बाबाचा पालखी चालत असेल? नाथ महाराजांचा हा 427वा पालखी सोहळा आहे. 427 वर्ष नाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला झालेला आहे. 427 झाले. बरं किती दिवसाचा प्रवास असेल सरासरी? नाथ महाराजांचा 19 दिवसाचा प्रवास असतो. ज्येष्ठ वद्य सप्तमी रोजी नाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि आषाढ शुद्ध दशमीला नाथ महाराज पंढरीला पोहोचतात, पंढरीमध्ये प्रवेश करतात. बाबा माझं काय पुण्य असेल, काय भाग्य एवढ्या जवळ आणि तुम्ही मला प्रत्येक साथ पण देता. धन्य मी मानीन आपुले संचित किंवा माझे सत्यवादाचे तप मी केले बहुत कल्प त्या फळाचे दीप पातले प्रभू. थांबतो बाबा, एकदा आशीर्वाद द्या माझ्या चॅनलला. रामकृष्ण. आहे नाथ महाराजांचे आशीर्वाद आहे. संतांच्या पालख्या पंढरपूर मध्ये प्रवेश करत आहेत. नामदेवराया, मुक्ताबाई, जनाबाई आणि सोपान काका सासवडून आलेले तुम्ही बघितले. पण सोपान काका मला वाटतं निवृत्तीनाथ नाही का? निवृत्तीनाथ कुठून आले बाबा? त्र्यंबकेश्वरून विश्वगुरु निवृत्तीनाथांचं आगमन आहे. 187 वर्षाची पालखी सोहळ्याची परंपरा आहे. आज आषाढ शुद्ध दशमीला वाखरी मुक्कामाला सगळे एकत्र येऊन आता संत पंढरीच्या दिशेनं मार्गक्रमण करतायत. बघा आमच्या दादानी हा सोहळा चालू केला असं म्हणायला हरकत नाही. कारण जेथून उद्भवला शब्द ब्रह्मास आदी नारायण म्हणते त्यास तो सर्वात आदी गुरु शंकर. ब्रह्मज्ञान खुणा बांधली परिपूर्ण मच्छिंद्र नाती आणि निळोबाराय म्हणतात ऐशा परिनाथ संप्रदायाची थोडी आणि उकलवणी भगवद्गीता प्रगट केली ज्ञानेश्वरी. आमचे निवृत्ती दादा आणि आई बाप गेल्याच्या नंतर बापाचं प्रेम जर दिला नसतं माऊलीला आणि मुक्ताईला तर हा सोहळा आपल्याला बघायला मिळाला नसता. जसं आई बापाने देहांत प्रायचित्त घेतलं त्याच्यानंतर माऊलीने लिहिलं हे मराठीचे नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुखाळू करी. खरंच बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जनसमुदाय अथंग असा आलेला आहे. दादा थोडी मला वेळ दिली, मला माफ करा कारण भजन थांबवलं. मी एक मोठा गुन्हेगार आहे. कारण नाव घेता वाटच आले यज्ञ पावला पावली असं म्हणायला हरकत नाही. पण मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो. बघा आज आमच्या मुक्ताईचा रथ एका बाजूला उभा आहे आणि समोर नामदेवरायचा उभा आहे.
आणि पलिका हा असणारा कविराज नाही का. बघा आपण बघू शकता अतिशय मोठ्या जल्लोषामध्ये आज पंढरी नगरीमध्ये नाही त्या आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती गोडा आला आपुल्या चाडा भक्ती प्रेमामुळं. बघा हा आनंदमय सोहळा आज पंढरी नगरीमध्ये प्रवेश करत हाच तो माझ्या मुक्ताईचा रथ आहे. बघा आपण बघू शकता दर्शक अतिशय दर्शनासाठी आतुर आहेत. सर्व दर्शकांना दर्शन होतं. कोणालाही या ठिकाणी दर्शनाची अडचण नाही. बघू शकता आपण हा माझ्या मुक्ताईचा नजारा आहे आणि मुक्ताईचा हा माझ्या मुक्ताईचा अश्व आहे. मुक्ताई सोबत पण 2 अश्व आहेत. बरं कृष्ण हरी या ठिकाणी संत नामदेव रायाचे देवाचे जवळचे भक्त त्यांचा रथ थांबलेला आहे आणि आपण बाबा सोबत बोलणार आहोत. बाबा किती दिवसाचा प्रवास होता? हा प्रवास नाही फक्त ज्ञानेश्वर महाराजांना आणण्यासाठी आपण नामदेवरायांना पंढरपूरहून नेण्यासाठी इथे येत असतोय आणि आता आपली पालखी चाललेली आहे पंढरपूरकडे. बरं आणि किती भक्त सोबतील आहेत आता आपले एकूण? आता आपल्या सोबत 300 ते 400 वारकरी आहेत सोबत आता दिंडीला पंढरपूरला जात. आणि पाठीमाग बसलेले वंशज आहेत का बाबा? हा वंशज आहेत. वा माझं काहीतरी परम भाग्य. आज दर्शकांना वंशज दाखवायची मला संधी मिळाली आणि बाबाने माझा शब्द माझे सत्यवादाचे तप मी केले बहुत कल्प त्या फळाचे महादीप पातले प्रभू. मी थांबतो या ठिकाणी. रामकृष्ण हरी. माझ्या चांगाचा रोट आला चांगाचा. बघा चांगदेवराया आलेत आहेत आणि माऊली पाठीमागून येत आहेत. अशी ही संत मंडळी संत म्हणता होती भेटी आणि सांगू सुखाच्या गोठी या व्यक्तीप्रमाणे आज आमचे चांगदेवराया पण आलेले आहेत. आंदोलनाच्या जाऊन सर्व वारकऱ्यांना विनंती आहे अलीकडे उभे कबीर महाराजाचा हा असणारा रथ आहे. बघा आपण बघू शकता कबीरदास कबीरदासाची पालखी आहे. कबीरदास संत कबीर सर्वच प्रकारच्या पालख्या येतात म्हणून आमच्या संत कबीराची पण पालखी आलेली आहे. बघा आपण बघू शकता. रामकृष्ण हरी. आज पंढरी नगरीमध्ये माझ्या मुक्ताईचा सोहळा पालखी प्रवेश करीत आहे रथामध्ये आणि त्यांचे विश्वस्त त्यांचे जोडदार त्यांच्याशी बोलण्याची मला संधी मिळाली. दादा किती वर्षापासून सरासरी हा सोहळा चालत असतो? मुक्तपणे मुक्त श्रेष्ठपणे श्रेष्ठ सर्वत्र वरिष्ठ आदिशक्ती आई साहेबांची हे सोहळ्याची परंपरा 318 वर्षाची आहे आणि या ठिकाणी फार मोठा आई साहेबांना मान आहे. पंढरपूरचे वतनदार असलेले नामदेव महाराज त्यांचे आदिगुरु म्हणजे मुक्ताबाईने बौद्ध खेचराशी केला त्याने नामाला बोधी येईल. त्याचबरोबर संत श्रेष्ठ ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा नाथ महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपान काका नामदेवरायांनी मुक्ताबाई यांचा सोहळा वाखरीच्या तळावरती एकत्र आल्यानंतर नामदेवरायांनी आईसाहेब मुक्ताबाई ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या समोर येऊन सर्व भावंडांना सर्व संतांना पंढरी नगरीमध्ये घेऊन जाण्याचा मान हा श्री क्षेत्र मुक्ताबाई संस्था श्री क्षेत्र मुक्तानगर पालखी सोहळा या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा मान असल्या कारणाने नामदेवरायांच्या सोबत नामदेवरायांना घेऊन आईसाहेब मुक्ताबाई येतात आणि ज्ञानोबारांना तुकोबारांना सर्व संतांना घेऊन पंढरी क्षेत्रामध्ये प्रवेश करतात. बघा माझे आज भाग्य उदयाला आलं. आपल्या संप्रदायाचा मूलस्तंभ ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वरी मिळती ते नाथराया ग्रंथ जरी माऊलीने लिहिला असला पण आपल्यापर्यंत पोहोचायचं काम नाथबाबांनी केलं. एक ओळी लक्षात आला. ग्रंथ पूर्वीचा अतिशुद्ध पाठांतरी शुद्ध अबद्ध तो शोधून या व्यवहित आणि प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी ती ज्ञानेश्वरी आपण वाचतो आणि जे भावार्थ रामायण त्या वाल्मिक ऋषीने लिहिलेलं होतं ते आपल्याला वाचता येत नव्हतं पण ऐशा परिणाम संप्रदाय आपण वारीमध्ये आहोत. बघा आता सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करत आहेत पण आता सर्वांच्या पाठीमागून म्हणायला हरकत नाही नाथबाबाची रथ येत आहे आणि नाथबाबाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. नाथबाबांनी जर ग्रंथ बाहेर नसता आणला त्या
अंजन वृक्षाची मुळी काढून, तर मग आपल्याला हा सोहळा बघायला मिळाला नसता. ज्यावेळेस नाथबाबा म्हणले ओम नमो ज्ञानेश्वरा आणि करुणा करा दयाळा, बघा ग्रंथ पूर्वीचा अति शुद्ध, पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधून या व्यवहित प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी. बाबा किती वर्षापासून बाबाचा पालखी चालत असेल? नाथ महाराजांचा हा 427वा पालखी सोहळा आहे. 427 वर्ष नाथ महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याला झालेला आहे. 427 झाले. बरं किती दिवसाचा प्रवास असेल सरासरी? नाथ महाराजांचा 19 दिवसाचा प्रवास असतो. बरं. ज्येष्ठ वद्य सप्तमी रोजी नाथ महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतं आणि आषाढ शुद्ध दशमीला नाथ महाराज पंढरीला पोहोचतात, पंढरीमध्ये प्रवेश करतात. बाबा माझं काय पुण्य असेल, काय भाग्य एवढ्या जवळ आणि तुम्ही मला प्रत्येक साथ पण देता. धन्य मी मानीन आपुले संचित किंवा माझे सत्यवादाचे तप, मी केले बहुत कल्प, त्या फळाचे दीप पातले प्रभू. थांबतो बाबा, एकदा आशीर्वाद द्या माझ्या चॅनलला. रामकृष्ण आहे नाथ महाराजांचे आशीर्वाद आहे. रामकृष्ण आहे दादा. रामकृष्ण इथं रथ सोडलेला आहे आणि रथ सोडल्याच्या नंतर आज आपण बघतो की प्रत्येकच रथाला बैलजोडी असती आणि बैलजोडीचे मालक आहेत ते. दादा कुठली आहे बैलजोडी आणि कशी तुमची कशी तयारी केली? हे आमचे मित्र गणेश गजिरा मते यांच्या बैलजोडीला हा मान भेटलेला आहे. 2022 2023 त्याच्यानंतर 5 वर्षात तिसऱ्यांदा 2026 आणि मागच्या वर्षी आमचे मित्र सचिन भाऊ शिकरे यांच्या बैलजोडीला मान होता. तर दादांनी आम्हाला खरोखर समजा सर्व परिवाराला ही दादांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी दादांचे मानावे तितके आभार तर नाही मानू शकत, पण त्यांचे अनंत उपकार आमच्यावर आहे. जे आम्ही मागच्या जन्मी पुण्य केलं होतं त्याचं फळ आम्हाला या जन्मात भेटलं. दादा तुमचं काय पुण्य असेल, आपण बैलजोडी सगळे शेतकरी आहोत आणि वारीला बहुत शेतकरीच येतात, पण बैलजोडी पाळून त्यांना काबड कष्ट करायला लावतो, शेवटी कासायला विकतो, पण व्हावे त्याचे द्वारी श्वाने ते असे महाराज तुम्ही बोलले, याचा प्रत्यय आम्हाला या वर्षी वारीत आला. आमचा पोपट्या बैल जो 2022 आणि 23 दादांच्या रथाला होता, तो आमचा काही कारणास्तव म्हणजे आजारी असल्यामुळं आम्ही पालखी निघाल्यानंतर 8 दिवसांनी तो बैल वारला. हे आमचं मागच्या जन्मीचं पुण्य असेल म्हणून आम्ही बैल कुठलाही कसायला देत नाही. आम्ही हे सर्व बैल घरी बनवतो आणि ही दादांची सेवा करण्यासाठीच हे बैल असतात. वा धन्यवाद दादा. एक कृष्ण हरी, आज सर्व संतांच्या पालख्या आणि पंढरपूरमध्ये प्रवेश करतात. बघा बघा भावाने किती मोठं मन केलं, सगळ्या भावाला समोर घातलं. फक्त ज्ञाना माझा एकटा मागे, मुक्ताई समोर आहेत, निवृत्ती दादा समोर आहेत, सोपान काका समोर आहेत. आणि दादा कशामुळे थांबले, का बरं पालखी थांबवली? आज या ठिकाणी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मधून निघालेले संत श्रेष्ठ श्री विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांचा पालखीचा रथ पंढरपूरच्या वेशीवर या ठिकाणी आज दाखल झालेला आहे. या ठिकाणी सर्व भावंडांची भेट या ठिकाणावरती विसाव्याच्या ठिकाणावरती होत असते. सगळ्यात प्रथम विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी या ठिकाणी थांबलेली आहे. या ठिकाणी सोपान काकांच्या रथाची बंधू भेट झालेली आहे, मुक्ताई मातेची भेट झालेली आहे. आता माऊलींच्या प्रतीक्षेमध्ये या ठिकाणी आम्ही सर्वजण थांबलेलो आहोत. माऊलींचा रथ या ठिकाणी आला, त्यांची एकदा बंधू भेट या ठिकाणी झाली, त्या सगळ्या पालख्या आपापल्या आश्रमामध्ये पुढे मठामध्ये पुढे जायला तयार होतील. धन्यवाद दादा. माऊलीच्या प्रत्यक्षमध्ये आता दादा येतं खरंच, म्हणून माऊली ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, मी तान्हेनी अपत्य माझे गुरु एकुलते, म्हणून कृपेशी एक हाते झाले ते. खरंच दादाची एवढी कृपा झाली. निवृत्तीनाथाने जसं आई बाप गेल्यावर आई बापाचं प्रेम सर्व भावंडांना दिलं आणि म्हणून मुक्ताईला ताटी उघडायला लावली ज्ञानाला, म्हणून एवढा मोठा सोहळा आपल्यासाठी झाला. दादा एकदा आपण टाळ्याच्या गजरात महाराजांचं स्वागत करू. माऊली ज्ञानेश्वर हरे विठ्ठल ज्ञान रामकृष्ण हरी. आणि पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश करते. सर्वच संताला पुढे घातलं आणि आमचे ज्ञानराज आणि तुकोबराय पाठीमागे थांबलेले इथं. दादा हा तुको कोणाचा अश्व आहे? संत तुकाराम महाराजांचा. आणि जो पाठीमागे अश्व उभा दिसतो हा कुणाचा आहे? तो मोहिते पाटील साहेबाचा. हा? मोहिते पाटील साहेबाचा. म्हणजे ज्यांनी लवादामा देतात तो का त्याच्यावर ते स्वार असतात. हो, दादा किती दिवसाचा प्रवास असेल सरासरी आपल्या ह्या सोहळ्यात? 20 ते 22 दिवसाचा. म्हणजे याला येरवी जे रिंगण होतं आपलं, रिंगणामध्ये न धरता पळतो म्हणजे हो. शिक्षण वगैरे दिलं जातं का? याच्यावर देव स्वतः स्वार होतात, त्याच्यामुळे याला धरायची कोणालाच आवश्यकता नाही. म्हणजे धरायची आवश्यकता नाही. नाही. तुकोबराय स्वार असतात नाही का? हा. धन्यवाद. बघा आज सर्व संतांच्या पालख्या बोला की दत्तराव. नगरीमध्ये प्रवेश करत आहेत. या ठिकाणी आपण आता
अश्वाचंही दर्शन घेतलेलं आहे. आपण थांबू दादा. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पालख्या ईशवाला थांबलेल्या आहेत आणि वारकरी आपल्या नादामध्ये तल्ली नाहीत. बघा आपण बघू शकता देहभान हरपलेले. गाऊ नाचू हुडे आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंदे आवडीने. कृष्ण हरी. बघा सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने येतात. नाथबाबाची पण पालखी येत आहे. नगारा आलेला आहे आणि अश्व आलेला आहे. बाबा हा अश्व नाथबाबाचा आहे का? हो, नाथ महाराजांचा अश्व आहे. बरं तुम्ही याच्यावर किती दिवसापासून स्वार असता दादा? मी प्रत्येक रिंगणाला स्वार असते अश्व. प्रत्येक असता प्रत्येक रिंगणाला. आणि मागच्या घोड्यावर म्हणजे नाथबाबा स्वार आहेत. नाथबाबा स्वार असते. बरं तुम्ही ही आहे कुठे क्लास वगैरे केलं कसं? एवढा वेगाने घोडा पळतो. हो हो, आणि क्लास आणि केलेला आहे. तुला- घोड्याची प्रॅक्टिस वगैरे घेतो आणि लहानपणीपासूनच मला घोड्याचा नाद आहे. बरं. मी वयाच्या 8 वर्षापासून नाथ महाराजांच्या पालखीत येतोय. तुमची किती वर्षाची परंपरा आहे दादा या अश्व सांभाळण्याची? माझी 21 वर्षापासून येतोय. मी स्वतःच 21 येतोय वर्ष घोडा. झाले? हा, 21 म्हणजे वर्ष. याच्यापूर्वी तुमचे वडील येत होते? नाही नाही, मी माझ्यापासूनच सुरुवात केली. तुमच्यापासून आहे. काय दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा ना तर. माझं नाव महेश सोनवणे, राहणार प्रॉपर पैठण. बरं धन्यवाद. बघा आपण बघू शकता या ठिकाणी नाथबाबा थांबलेले आहेत. त्यांचा नगारा पण आहे आणि अश्व पण थांबलेला आहे. याच्यावर नाथबाबा स्वार आहेत. समोरच्यावर चोपदार स्वार आहेत. जरीची पताका आहे त्यांच्याकडे. रामकृष्ण हरी. आता सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करत आहेत बघा. आणि दादाची पण रथ पालखी आलीच आहे. आपण बघत आहात. पण हे बघा दादाचे 2 अश्व आहेत. एका अश्वावर मला वाटतं चोपदार राहत असेल नाही का? आपण त्या व्यक्तीसोबत त्यांची माहिती विचारावं. दादा सांगा दोन्ही पण अश्वाचं महत्व. काय काय दोन्ही अश्वाचं महत्व सांगा जरा. एका अश्वावर कोण बसतं आणि एका अश्वावर तर दादा आहेतच. एक स्वार दादा बसतो, एक स्वार बसतो असतो. आता यापैकी कोणता काळ्या अश्वावर दादा आहेत का? काळ्या स्वार दादा आणि आहे, पांढऱ्या अश्वावर चोपदार स्वार असतात. चोपदार स्वार आहे. धन्यवाद दादा. माझं काहीतरी भाग्य की आज दादाच्या पालखीचं दर्शन झालं आणि या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सज्जन महाराज असं दर्शकांनी जर सर्च केलं ना तर पूर्ण पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर बघायला मिळतो. रामकृष्ण हरी. थांबतो दादा. रामकृष्ण हरी. आपला पंढरी नगरीमध्ये प्रवेश झालेला आहे. बघा सगळ्याचा संत मेळा आज चंद्रभागेच्या पंढरपूरच्या वाळवंटाच्या तीराला मिळत आहे. समोर नगर आहे. श्री संत सोपान काका मुक्ताई आल्यात. मुक्ताईच्या पाठीमागे काका आहेत आणि बघा त्यांचे हे 2 अश्व आहेत. दादा दोन्ही अश्व सोपान काकाचे आहेत का? दोन्ही अश्व स्वपन काकाचेच आहेत. बरं. एक स्वपन काकांची गादी असतो तो राजा आणि जो चोपदारांचा असतो स्वार तो राम. किती दिवसाचा प्रवास आहे सरासरी? या वेळेचा 13 दिवसाचा आहे. 14 दिवसाचा प्रवास असतो. आणि पालखी सासोडून निघलेली आहे का? पालखी सास सोडून आली मग माऊली सोबत निघत नाही पालखी? नाही, माऊली आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी. म्हणजे ज्या दिवशी माऊली त्या दिवशी प्रस्थान होतं. माऊली ज्या दिवशी येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी, द्वादशी दिवशी. अंदाजे किती असतील त्यांच्या सोबत सोहळ्याच्या काकाच्या? 1.25 ते 1.5 लाखाच्या आसपास बरं. असतील. बघा आज किती आनंद आहे. दिवाळी दसरा तोचे आम्हा सण आणि सखे संत जन भेटतील. आज काका आहेत, मुक्ताई नामदेवराव आहेत. सर्व संत पंढरीच्या दिशेने प्रवेश करतात आणि माझं काहीतरी परम भाग्य की त्यांनी सुद्धा 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी मला संधी दिली. धन्यवाद दादा. बघू शकता मुक्ताई सोबत पण 2 अश्व आहेत. हा मुक्ताईचा अश्व आहे. यांच्याकडे जरीची पताक आहे. आमच्या मुक्ताई स्वार आहेत. जसे त्या अश्वावर माऊली स्वार आहेत. कुणी पण बसत नाही तसं या अश्वावर मुक्ताई. दादा ही परंपरा किती वर्षापासून आहे आपली? परंपरा आम्हाला 2 वर्षापासून मानते. आणि हे वरती बसलेले कोण आहेत? ध्वजावर वरती बसलेला जरी पताकाचा ध्वज घेऊन चोपदार बसतो. आणि इकडला हा जो दिसतो हा मुक्ताईचा आहे का? स्वतः मुक्ताई विराजमान असतात त्या अश्वावरती. वा धन्यवाद दादा. माझं काहीतरी भाग्य आज मुक्ताईच्या दोन्ही पण घोड्याचं अश्वाचं मला दर्शन झालं. जसं माऊलीचा एक घोडा त्याच्यावर माऊली स्वार असतात तसा हा मुक्ताईचा घोडा आहे. याच्यावर मुक्ताई स्वार येतात. त्याची पताका आहे. ही पण फार छान संधी मिळाली. मी आळंदी ते पंढरपूर पूर्ण वारी शूट केली दादा 3 वर्ष. पण आज माझ्या मुक्ताईची भेट झाली. माझी मुक्ताई नसती तर ताटी उघायला जात नव्हती आणि ताटी उघायली नसती तर कुठला आपल्याला हा सोहळा बघायला मिळाला.
बघू शकता मुक्ताई सोबत पण दोन अश्व आहेत. हा मुक्ताईचा अश्व आहे, यांच्याकडे जरीची पताक आहे. आमच्या मुक्ताई स्वार आहेत, जसे त्या अश्वावर माऊली स्वार आहेत, कुणी पण बसत नाही, तसं या अश्वावर मुक्ताई. दादा ही परंपरा किती वर्षापासून आहे आपली? हा परंपरा आम्हाला 2 वर्षापासून मानते. आणि हे वरती बसलेले कोण आहेत? ध्वज वरती बसलेला जरी पताकाचा ध्वज घेऊन चौकदार बसतो. आणि इकडला हा जो दिसतो हा मुक्ताईचा आहे का? स्वतः मुक्ताई विराजमान असतात त्या अश्वावरती. वा, धन्यवाद दादा. माझं काहीतरी भाग्य, आज मुक्ताईच्या दोन्ही पण घोड्याचं अश्वाचं मला दर्शन झालं. जसं माऊलीचा एक घोडा त्याच्यावर माऊली स्वार असतात, तसा हा मुक्ताईचा घोडा आहे, याच्यावर मुक्ताई स्वार येतात. त्याची पताक आहे. ही पण फार छान संधी मिळाली. मी आळंदी ते पंढरपूर पूर्ण वारी शूट केली दादा 3 वर्ष, पण आज माझ्या मुक्ताईची भेट झाली. माझी मुक्ताई नसती तर ताटी उघायला जात नव्हती, आणि ताटी उघायली नसती तर कुठला आपल्याला हा सोहळा बघायला मिळाला. रामकृष्ण हरी. आपला पंढरी नगरीमध्ये प्रवेश झालेला आहे. बघा, सगळ्याचा संत मेळा आज चंद्रभागेच्या पंढरपूरच्या वाळवंटाच्या तीराला मिळत आहे. समोर नगर आहे. श्री संत सोपान काका मुक्ताई आल्या, मुक्ताईच्या पाठीमागे काका आहेत. आणि बघा त्यांचे हे 2 अश्व आहेत. दादा, दोन्ही अश्व सोपान काकाचे आहेत का? दोन्ही अश्व सोपान काकाचेच आहेत. बरं. एक सोपान काकांची गादी असतो तो राजा, आणि जो सोपदारांचा असतो स्वर तो राम. किती दिवसाचा प्रवास आहे सरासरी? या वेळेचा 13 दिवसाचा आहे. 14 दिवसाचा प्रवास असतो. आणि पालखी सासोडून निघलेली आहे का? पालखी सास सोडून आली मग माऊली सोबत निघत नाही पालखी? नाही, माऊली आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी. म्हणजे ज्या दिवशी माऊली त्या दिवशी प्रस्थान होतं. माऊली ज्या दिवशी येतात त्याच्या दुसऱ्या दिवशी, द्वादशी दिवशी. अंदाजे किती असतील त्यांच्या सोबत सोहळ्याच्या काकाच्या? 1.25 ते 1.5 लाखाच्या आसपास बरं. असतील. बघा, आज किती आनंद आहे. दिवाळी दसरा तोचे आम्हा सण, आणि सखे संत जन भेटतील. आज काका आहेत, मुक्ताई नामदेवराव आहेत, सर्व संत पंढरीच्या दिशेने प्रवेश करतात. आणि माझं काहीतरी परम भाग्य की त्यांनी सुद्धा 2 शब्द बोलण्याची या ठिकाणी मला संधी दिली. धन्यवाद दादा. रामकृष्ण हरी. आता सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरमध्ये प्रवेश करत आहेत बघा. आणि दादाची पण रथ पालखी आलीच आहे, आपण बघत आहात. पण हे बघा, दादाचे 2 अश्व आहेत. एका अश्वावर मला वाटतं चोपदार राहत असेल, नाही का? आपण एका व्यक्ती सोबत त्यांची माहिती विचारावं. दादा सांगा, दोन्ही पण अश्वाचं महत्व काय काय दोन्ही अश्वाचं महत्व सांगा जरा. एका अश्वावर कोण बसतं आणि एका अश्वावर तर दादा आहेतच. एक अश्वावर दादा बसतं, एक अश्वावर स्वर बस असतो. आता यापैकी कोणता काळ्या अश्वावर दादा आहेत का? काळ्या अश्वावर दादा आणि आहे, पांढऱ्या अश्वावर चोपदार स्वार असतात. चोपदार स्वार आहे. धन्यवाद दादा. माझं काहीतरी भाग्य की आज दादाच्या पालखीचं दर्शन झालं. आणि या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सज्जन महाराज असं दर्शकांनी जर सर्च केलं ना, तर पूर्ण पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर बघायला मिळतो. रामकृष्ण हरी. थांबतो दादा. कृष्ण हरी. बघा, सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने येतात. नाथबाबाची पण पालखी येत आहे, नगारा आलेला आहे आणि अश्व आलेला आहे. बाबा, हा अश्व नाथबाबाचा आहे का? हो, नाथ महाराजांचा अश्व आहे. बरं, तुम्ही याच्यावर किती दिवसापासून स्वार असता दादा? मी प्रत्येक रिंगणाला स्वार असते अश्व. प्रत्येक असता? प्रत्येक रिंगणाला. आणि मागच्या घोड्यावर म्हणजे नाथबाबा स्वार आहेत? नाथबाबा स्वार असते. बरं, तुम्ही ही म्हणजे कुठे क्लास वगैरे केलं कसं? एवढा वेगाने घोडा पळतो? हो हो, आणि क्लास केलेला आहे, घोड्याची प्रॅक्टिस वगैरे घेतो. आणि लहानपणीपासूनच मला घोड्याचा नाद आहे. बरं. मी वयाच्या 8 वर्षापासून नाथ महाराजांच्या पालखीत येतोय. तुमची किती वर्षाची परंपरा आहे दादा या अश्व सांभाळण्याची? माझी 21 वर्षापासून येतोय. मी स्वतःच 21 येतोय. वर्ष झाले? हा, 21 म्हणजे वर्ष. याच्यापूर्वी तुमचे वडील येत होते? नाही नाही, मी माझ्यापासूनच सुरुवात केली. तुमच्यापासून आहे. काय दादा तुमचं संपूर्ण नाव सांगा ना. तर माझं नाव महेश सोनवणे, राहणार प्रॉपर पैठण. बरं, धन्यवाद. बघा, आपण बघू शकता या ठिकाणी नाथबाबा थांबलेले आहेत. त्यांचा नगारा पण आहे आणि अश्व पण थांबलेला आहे. याच्यावर नाथबाबा स्वार आहेत, समोरच्यावर चोपदार स्वार आहेत, जरीची पताका आहे त्यांच्याकडे. रामकृष्ण हरी. आणि पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश करते. सर्वच संताला पुढे घातलं आणि आमचे ज्ञानराज आणि तुकोबराय पाठीमागे थांबलेले आहेत. दादा, हा तुको कोणाचा अश्व आहे? संत तुकाराम महाराजांचा. आणि जो पाठीमागे अश्व उभा दिसतो हा कुणाचा आहे? तो मोहिते पाटील साहेबाचा. हा? मोहिते पाटील साहेबाचा. म्हणजे ज्यांनी लवादामा देतात तो का? त्याच्यावर ते स्वार असतात. हो, दादा, किती दिवसाचा प्रवास असेल सरासरी आपल्या ह्या सोहळ्यात? 20 ते 22 दिवसाचा.
म्हणजे याला येरळी जे रिंगण होतं आपलं रिंगणामध्ये न धरता पळतो म्हणजे हो. शिक्षण वगैरे दिलं जातं का? याच्यावर देव स्वतः स्वार होतात, त्याच्यामुळे याला धरायची कोणालाच आवश्यकता नाही. म्हणजे धरायची आवश्यकता नाही. नाही. बरोबर स्वार असतात नाही का? हा. धन्यवाद. मग आज सर्व संतांच्या पालख्या बोला की दत्तराव. त्यांच्या नगरीमध्ये प्रवेश करत आहेत. या ठिकाणी आपण आता अश्वत्थही दर्शन घेतलेलं आहे. आपण थांबू दादा. धन्यवाद. रामकृष्ण. धन्यवाद. रामकृष्ण हरी. पालख्या ईशवाला थांबलेल्या आहेत आणि वारकरी आपल्या नादामध्ये तल्ली नाहीत. बघा आपण बघू शकता देहभान हरपलेले गाऊ नाचू हुडे आपुलिया छंदे आणि मनाच्या आनंदे आवडीने